या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर, सोरेगाव या भागामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। तूर, कांदा, कापूस, भाजीपाल्यासह विविध पिकांचे नुकसान झाले आहे। नंदूर सोरेगाव शिवारामध्ये आज दुपारी 3 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास अचानक पडलेल्या वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे। पाहुयात लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे यांनी घेतलेला हा आढावा। नमस्कार, लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर येथील शिवारात आलेलो आहोत। आज पडलेल्या अचानक मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। जवळपास काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सध्या तलावाचं स्वरूप आलेलं आहे। काही शेतकऱ्यांच्या कांद्यामध्ये, त्याचबरोबर कापूस असेल, तूर असेल, या आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचं हातातोंड असा आलेला घास, भाजीपाला असेल, पिके असतील, यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। काही शेतकऱ्यांनी लोकप्रधानच्या माध्यमातून मागणी केलेली आहे की झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्यात यावे। झालेले नुकसान शासनाकडून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नुकसान भरपाई मिळवण्याची त्यांनी विनंती केलेली आहे। त्याचबरोबर आता पाहू शकता, कारण जवळपास आता आपण या तुरीच्या पिकामध्ये आलेलो आहोत। काही दिवसामध्ये ही तूर सध्या फुलावरत आलेले होते। अचानक पडलेल्या पावसामुळे अक्षरशः तुरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळपास ही आता झाडं हे संपूर्ण मोडून पडलेले आहेत। काही शेतकऱ्यांच्या शेतामधील कापसाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर कांदा असेल, भाजीपाला असेल, संपूर्ण पिकामध्ये अक्षरशः पाणी थांबल्याने त्यांच्या शेतीला तलावाचे स्वरूप आलेले आहेत। कारण या झालेल्या नुकसानीचं तात्काळ पंचनामा करणे गरजेचं आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता, काही ही झाडे जवळपास आता आपण बघू शकता, हे झाडे संपूर्ण कोलमडून पडलेले आहेत। आता हे झाडे उभारणं शक्य नसल्याचे काही शेतकऱ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलेले आहेत। आणि अशा प्रकारे अचानक पडलेल्या पावसामुळे अक्षरशः बळीराजांचं कंबरनं मोडलेलं आहे। जवळपास ह्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्याची मागणी लोकप्रधानच्या माध्यमातून राज्य शासनाकडे केली गेलेली आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, उत्तर सोलापूर, नंदूर। हम नंदूर गाँव है, ग्राहकी शेतकरी वाले हैं। आदम निजामसाब वालेकर, कर्नाटक है। ये कपास 12 9 छुट के 9 आके बहुत ये नुकसान हमारा पूरा टूट गए, फूल जड़ गए। कांदा में पूरा पानी ठहरा 3 एकड़ कांदा में।
कपास 1.5 एकड़ है, उसको 30 से 40 हजार तक खर्चा है अभी। वो पूरा अभी कांदा के 1 लाख रुपए तक खर्चा है, खाद फवारनी सब मिला के पूरा नुकसान हुआ। पानी क्या है, पूरा खेत में कांदा में पानी ठहरा पूरा। बारिश कितने बजे आई? 3 बजे आए, 3:30 बजे आया, 4:30 बजे ले पड़े। हाँ घंटा था, हवा बहुत था, पूरा झाड़ टूट गए, फूल सब गए। मी महेश विश्वनाथ गडगुंडे, माझी शेती नंदूर शिवारात असून आज पडलेल्या अचानकच परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सध्या पाहायला गेलं तर माझ्याकडे आता सध्या तूर, कांदा, भाजीपाला आहे, सर्व प्रकारचे आहेत। परंतु आज अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कांद्याचं पाहतं तर माझं कमी कमी 2 ते 3 एकर कांदा आहे। कमी कमी 70 ते 80 हजार रुपयेपर्यंत माझा खर्च आलेला आहे आतापर्यंत। पूर्ण पाण्यामध्ये थांबल्यामुळे माझं पूर्ण आलेलं हातातोंडाचं घास पूर्ण निसरतं गेल्यामुळे पूर्ण सगळं पाणी नासल्यासारखं झालंय गड्डा। तुरीचं पाहायला गेलं तर तुरीला पूर्ण फुलरत असताना तुरीला पूर्ण पावसामुळे तूर फुलगळती झाल्यामुळे तुरीची शेंगा कमी लागते, उत्पन्नामध्ये पूर्ण घट येणार आहे यावर्षी। त्यामुळे सरकारनं काहीतरी पंचनामा करून नुकसान भरपाई काहीतरी द्यावे हे विचार करावे। कारण तूर किती कारण साधारणपणे तुरीला किती खर्च आला? तुरीला एकराला माझं कमी कमी 10 एकर तूर आहे, परंतु एकराला खर्च पाहण्यात गेलं तर कमी कमी 20 ते 22 हजार खर्च आतापर्यंत आलेला आहे। परंतु खर्च केलेला जर बघितलं तर काही निघणार नाही, यावर्षी उत्पन्न तर काही निघणार नाही, कारण की पूर्ण फुलगळ झाल्यामुळे उत्पन्नामध्ये घट येणार आहे। त्यामुळे उत्पन्न तर काय निघणारच नाही। पूर्ण पावसामुळे पूर्ण नुकसान गेलेलं आहे। सगळीकडे बघितलं तर पूर्ण झाडं तुटून पडले, सगळं झाडं तुटून गेलेले आहेत। त्यामुळे झाडामध्ये बी काय हे राहिलं असल्यामुळे आता झाड उभारणार बी नाही, पूर्ण पडून गेलेले आहेत। पाणी असल्यामुळे पूर्ण पाणी लागून झाड सगळं खराब होऊन जाणार आहे। तुमची मागणी काय आहे? सरकारनं तात्काळ आपल्याकडे पंचनामा करून काहीतरी नुकसान भरपाई द्यावी ही सरकारकडे आमची मागणी आहे। नागनाथ खंडाप्पा भिमदे, राहणार सोरेगाव, शेती नंदूरमध्ये आहे। आपले कांदे, आपलं आंबाडी, पालक, कोथिंबीर हे समजे अचानक पावसामुळं नाश झालेला आहे। 20-25 हजारचं नुकसान झालंय। तुमची मागणी काय आहे? हे झालेल्या नुकसानामुळं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।